पहिल्या काळातला विचार केला ना, नातवाचा सगळ्यात जवळचा आवडता व्यक्ती कोण असेल आणि आवडती व्यक्ती कोण असेल तर ती आजी आजोबा राहायचे. आईपेक्षा आणि बापापेक्षा जास्त मुलं आजी आजोबाकडे खेळायचे. पण आता ती पद्धत नाही राहिली. आता मुलाला फक्त मोबाईल दिला जातो. मोबाईल घेतला की मुलाला आजी नाही, आजोबा नाही, वडील नाही, आई नाही, कोणी लागत नाही, फक्त मोबाईल आणि तो मुलगा. पहिल्या काळात मुलं त्यामुळे वाईट मार्गाला जात नव्हते. आजी आजोबा स्वतःच्या आयुष्यातले अनुभव सांगायचे. बाळा, हे असं केलं तर असं होतं बरं का, असं करायचं नाही, आम्ही अनुभव घेतलाय, आमच्या काळात असं जगावं लागायचं, असं काम करावं लागायचं. ज्या लेकराला प्रपंच त्याच्या अंगावरती नाही, संसार त्या अंगावरती नाही, ते लेकरू योग्य वेळेत आजी आजोबाच्या विचारांनी संस्कारी व्हायचं. आणि म्हातारपणी कधी आई वडिलाला घराच्या बाहेर काढत नव्हतं, कधी वृद्धाश्रम दाखवत नव्हतं. शोकांतिक वाटते. पाच शिकलेल्या लेकरांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. 1.5 लाख रुपये पगार आहे. 3 मजली बिल्डिंग बांधा, पण म्हातारे आई बापाला सांभाळणं होत नसेल तर त्या बंगल्याला सुद्धा काढी लागली. उपयोग नाही बंगल्याचा सुद्धा.